नमस्कार मित्रांनो, मी तुमच्याच गावाला एक नवीन चॅनल सुरू करतो आहे. तर सर्वप्रथम माझी मी ओळख करून देतो. तर मित्रांनो, मी सुहास जाधव, मंडणगड तालुक्यातील माझं छोटंसं गाव पन्हाळी बुद्रुक. अ, माझं पोस्ट चिंचघर आणि आज मी आलो आहे माझ्या कंपाऊंडमध्ये, माझ्या शेतामध्ये आलेलो आहे. तर माझ्यासोबत माझी पत्नी आहे. तिचं नाव सुषमा सुहास जाधव, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच चिंचघर. ती माझी पत्नी असून ग्रामपंचायतीचा व्यवहार सांभाळते, त्याचबरोबर शेतीची कामं आणि अजून काही जी कामं असतील घरातली कामं, मुलाचं शिक्षण वगैरे सगळं सांभाळून, ती ग्रामपंचायत वगैरे सगळं सांभाळून ती मला माझ्या संसारामध्ये हेल्प करत असते, नेहमी मदत मदत करत असते. आणि गावाकडे तिचं शिक्षण झालेलं आहे. माझं शिक्षणसुद्धा अर्ध शिक्षण गावाकडे झालेलं आहे आणि अर्ध शिक्षण मुंबईमध्ये झालेलं आहे. मी सुद्धा ग्रॅज्युएट आहे. माझ्याकडे 2 पदव्या आहेत. एक बी.कॉम आहे आणि सायकॉलॉजीसुद्धा ही पदवी माझ्याकडे आहे आणि सरपंच मॅडमकडं ग्रॅज्युएशन बी.कॉम आहेत त्या. तरी मित्रांनो, आम्ही आमच्या शेतामध्ये आलो होतो. तसं थोडंसं वाटलं की आपण सुद्धा एक यूट्यूब चॅनल सुरू करावं. या उद्देशाने आम्ही थोडंसं आमचा हा पहिला व्लॉग आहे, तर आम्हाला समजवून घ्या. तर मित्रांनो, मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही सरकारी स्कीममधून काजूची लागवड केली होती. आज जवळजवळ 3 ते 4 महिने झाले आणि आम्ही हे काजू म्हणजे एक जंगल आमचं वाढलेलं होतं आणि त्या जंगलाने साफसफाई करून माझ्या वडिलांनी किंवा आम्ही काही मजदूर केले होते. माझे वडील सज्जन जाधव यांनी खूप चांगल्या प्रकारे मला सहकार्य करून हे कंपाऊंड बनवण्यासाठी चांगली हेल्प केली. अतिशय जंगल वाढलेलं होतं. परंतु माझंसुद्धा एक स्वप्न आहे की आपण आपल्या कोकणामध्ये राहतो, थोडंसं दुर्लक्ष होत चाललं आहे. आमची नवीन पिढी, आम्हालासुद्धा काही या गोष्टी इकडच्या माहिती नाही आहेत. तर त्या मी वडिलांकडून माहिती घेऊन घ्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो. माझ्या वडिलांचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेनच, परंतु हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे, एक छोटासा माझा प्रयत्न आहे. तरी मित्रांनो, या व्हिडिओसाठी तुम्ही सपोर्ट करा, आम्हाला समजून घ्या. तर तुम्हाला मी दाखवतो, आम्ही मागच्या महिन्यामध्ये जे काही काजू आम्ही 3 महिन्यापूर्वी घेतले होते. आम्हाला आमचे कृषी सहाय्यकांनी खूप चांगला सहकार्य केलं. लागवड कशी करायची, कशाप्रकारे काही करायचं, ते सगळं त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आणि त्याप्रकारे आम्हाला त्यांच्या गायडन्सनुसार आम्ही जे काही केलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि आता आम्ही ते आलेलो आहोत उकरायला, म्हणजेच साईडने त्यांना पावसाळ्यामध्ये फक्त आम्ही ते लावून त्याच्यात तसं पुरण घेतलं होतं वरती. तर आता आम्ही त्यांना साईडने खोदून त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. परंतु आजचं जे आमचं काम आहे ते फक्त आम्ही आज फक्त ते खोदकाम करून साईडने त्यांची माती काढून घेणार आहोत. पुढच्या नेक्स्ट काही दिवसामध्ये, येणाऱ्या दिवसात आम्ही त्यांना पाणी देण्याचं काम सुरू करू. तर मी तुम्हाला दाखवतो आमचे काजूची बाग कशी आहे. हे बघा, हे आमचे काजू जे आम्ही आता ऑक्टोबरमध्ये अगदी ऑक्टोबरच्या 15 लावलेले काजू आहेत आणि खूप चांगली त्यांची लागवड झालेली आहे. वेंगुर्ला जातीचे सुंदर असे काजू हे आहेत. लवकरच कालावधीत त्यांची लवकर वाढ होऊन ते आपल्याला उत्पन्न देण्यासाठी तयार असतात. तर काही काजूंवरती मोहरसुद्धा आलेला आहे. अगदी 4 महिनेसुद्धा झालेले नाही तरीसुद्धा यांच्यावरती मोहर आलेला आहे. खूप मोलाचं सहकार्य जे आम्हाला आहे ते कृषी सहाय्यक यांच्याकडून मिळालेलं होतं आणि तशाच प्रकारे आम्ही ही काजूची शेती केलेली आहे. जवळजवळ आम्ही 200 काजू घेतले होते सरकारी योजनेमधून. त्याच्यामधून 199 काजू हे जिवंत आहेत आणि एक काजू हा मेलेला आहे. परंतु जे पण काजू जगलेत त्याच्यामध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. त्यांना पुढचं वाढवण्याचं काम माझं आहे आणि ते काम मी निश्चितपणे पूर्ण करेन असा मी स्वतःलाच विश्वास देतो. आणि माझ्या पत्नी इथे काम करताना काजूला अगदी ते माती खोदताय साईडने, कारण आम्ही लवकर पाणी देण्याचं काम त्यांना सुरू करणार आहोत. काहीसा थोडासा विलंब होतो आम्हाला पाणी द्यायला, परंतु थोडंसं बाकी कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही ते काम पूर्ण करू शकलेलो नाही.
मित्रांनो आजूबाजूला पहा संपूर्ण डोंगर आहे. अगदी एक चांगलं दृश्यसुद्धा पाहायला मिळते. परंतु या मित्रांनो ह्या जंगलामध्ये खूप सारे हिंस्र प्राणीसुद्धा आपल्याला दिसून येतात. कोल्हा, बिबट्या, त्याच्याचप्रमाणे जंगली डुक्कर असे खूप सारे प्राणी मित्रांनो इथे पाहायला मिळतात. तर माझ्या वडिलांच्या माहितीप्रमाणे पूर्वी जी लोकं होती ती डोंगर शेती करायची मित्रांनो. त्याच्यातलाच हा एक भाग आहे. आज खूप दिवसापासून हा भाग शेती करण्यापासून वंचित राहिला होता. आणि वडिलांचं माझं म्हणणं होतं की आपण ते काम सुरू करूया. आपण डोंगर शेती तर करू शकत नाही, परंतु आपल्याकडे काजू खूप चांगल्या प्रकारे येतो आणि तो आपण काजू लागवड करून पुन्हा ह्या जमिनीला आपण व्यवस्थित करून काजूचं उत्पन्न आपण घेऊया. तरी गावांनी या आमच्या शहराच्या कंपाऊंडमध्ये विविध प्रकारची झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे जांभळाचं झाड आहे. त्याचप्रमाणे रायवळ आंबेसुद्धा इथे पाहायला मिळतात. तसंच जी आपण बोंडे खातो बिब्बाची झाडेसुद्धा इथे आहेत. त्याचप्रमाणे किंजळ, आवळा अशी खूप साऱ्या वनस्पती इथे पाहायला मिळतात. सागवानसुद्धा इथे आहे, जांभूळ आहे, किंजळ आहे, त्याच्यानंतरला हरडा आहे. अशा खूप साऱ्या वनस्पती इथे आमच्या या जमिनीमध्ये आहेत. तर त्या मी आता मग राखायचं आम्ही काम करतो आहे. तुमच्या सपोर्टची गरज आम्हाला आहे. काही सजेशन द्या किंवा कशाप्रकारे जपता येईल, अजून काय वेगळं करता येईल या आमच्या कंपाऊंडमध्ये, तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता. तरी मी पुन्हा एकदा माझ्या पत्नीकडे जातो आहे. तिच्याकडून आपण थोडंसं काही ऐकून घेऊया कंपाऊंडाबद्दल. तरी तू काय सांगू शकतेस सुषमा? सो आम्ही आजपासून स्टार्टिंग केलेली आहे. ते भरपूर मेहनत केली आहे, काजूची झाडं वगैरे लागवड केली आहे. सो आता या काजूच्या झाडांची आम्ही लागवड करून काजूच्या झाडांना मोठी करू. आणि सो आमची आंब्याची झाडं पण आहेत. आंब्याच्या झाडांवर मोहर आला आहे. काजूसुद्धा आहेत आमची, काजूच्या झाडांसुद्धा मोहर आला आहे. थोड्या वेळात आमची हे सुद्धा काजू मोठी होतील आणि आमच्या मेहनतीचं आम्हाला फळ निश्चितच चांगल्या प्रकारे मिळणार आहे.